अमरावतीतील युतीच्या मेळाव्यात बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी काँग्रेस आणि एनसीपीवर जोरदार टीकास्त्र सोडले। युतीसमोर कोणताच कॅप्टन उभा राहायला तयार नाही असा टोला मुख्यमंत्र्यांनी पवारांना लगावलाय। तर विरोधी पक्षातील अनेक जण शिवसेना आणि भाजपात येत असल्यामुळे टीका कोणावर करायची असा प्रश्न पडल्याचं उद्धव ठाकरेंनी म्हटलंय। पवारांना मात्र भाजपात घेऊ नका असा उपरोधी टोलाही उद्धव ठाकरेंनी यावेळी लगावलाय। आज परिस्थिती अशी आहे की कुठल्याच टीमचा कॅप्टन आमच्या विरुद्ध खेळायलाच तयार नाही। एका कॅप्टनने घोषित केलं मी उभा राहणार, त्यांनी सांगितलं मी उभा राहणार, खूप जल्लोष झाला। त्यांच्या पक्षाने सांगितलं साहेब उभे राहणार, साहेब उभे राहणार, साहेब उभे राहणार। 15 दिवसांनी साहेबांनी घोषित केलं मी पाठीमागे चाललो, मी उभा राहणार नाही। एक कॅप्टन पाठीमागे गेले, दुसऱ्या कॅप्टनने आधीच घोषित केलं मी उभा राहणार नाही, माझी पत्नी उभी राहील। ते खासदार आहेत पण ते उभे राहायला तयार नाही आहेत। ते म्हणतात माझी पत्नी उभी राहणार आहे। ठीक आहे, पत्नीला उभं करा, काही हरकत नाही, आम्हाला आदर आहे त्यांच्याबद्दल देखील। पण याचं कारण काय आहे? मी नेहमी सांगतो, आमचे मोदीजी पवार साहेबांबद्दल नेहमी असं म्हणतात की पवार साहब को हवा का रुख पता चलता है। महाराष्ट्रातल्या हवेची दिशा काय आहे ही पवार साहेबांच्या लक्षात आली, ती अशोकरावांच्याही लक्षात आली। बरं, टीका करायची मी अजून कोणावर टीका करत नाही, कारण मला पंचायत अशी झालेली की कोणावर टीका करायला गेले तर उद्या नेमका तो शिवसेनेत नाही तर भाजपात। वडील एक बोलतात, पोरगा दुसरं बोलतोय, पोरगा एक बोलतोय, वडील तिसरं करतायत, पण टीका करू कोणावर? आता 30 पंचायत झालेली आहे, म्हणजे पवारांवरती टीका करायची, अजून करायची की नाही माहित नाही। फक्त त्यांना भाजपात घेऊ नका। नाहीतर होत आहे काय माहिती, निवडणुकीत गंमत येत नाही हो।